नमस्कार. मी पत्रकार दीपक वांजरखेडे, अंबाजोगाई येथून चिन्मय मूर्ती यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून आपल्या उमरखेड येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानच्या गुरुपरंपरेची माहिती श्री चिन्मयानंद महाराजापासून मी आपणासमोर चरित्र रूपाने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण शिष्यबंधूंनी, गुरुबंधूंनी ती ऐकावी व तिचा प्रसार आणि प्रचार सर्व लहान थोर मंडळीपर्यंत करावा अशी मी आपणास विनंती करीत आहे. चिन्मय चिन्मय या नावामध्ये चिन्मय या नावाचा अर्थ चिन्मय तेजोमय इति चिन्मय म्हणजे तेजोमय चैतन्यमय असा आहे, असा तो चिन्मय, किंवा ज्याचे ठिकाणी आदिव्याधीचा विकार नसून केवळ आनंद आहे, तो चित्तस्वरूप ऊर्ध्वगामी आहे, असा तो चिन्मय. म्हणजे हे नाव श्री चिन्मयानंद महाराजांना योग्यच होते असे वाटते. तर परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. याचा अर्थ असा होतो की भक्तांचे रक्षण करण्यासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी आणि धर्मांची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी देव प्रत्येक युगात प्रगट होत असतो, आपले अवतार घेत असतो. जेव्हा साधकांना आणि संत महात्म्यांना देखील लोक मानत नाही, उलट त्यांचा विनाश करण्यास प्रवृत्त होतात, तसे जेव्हा धर्माचा प्रचार करणारे लोक फारच कमी पडतात, त्यावेळेस भगवान स्वतः अवतार घेत असतात. स्वामी चिन्मयानंदाचा जन्म शके 1677 या काळात झाला. त्यावेळेस यावनी लोकांची सत्ता होती. मुसलमानांच्या पाठोपाठ ख्रिस्ती लोकांनी भारतात प्रवेश केलेला होता. या लोकांनी मराठीतून ग्रंथरचना करून त्यात हिंदू धर्माची यथेच्छ निंदा केली होती. तसेच सुक्त मार्गाने हिंदूंना वाटविण्याचे सत्र चालू ठेवले होते. लोकांना अनेक प्रलोभने टाकून भ्रष्ट करण्यात येत होते. यावेळेच्या दुःस्थितीचे वर्णन श्री एकनाथ महाराजांनी आपल्या भागवतात केले आहे. गायी ब्राह्मणांशी जाण, पीडा करीती दारुण, क्षेत्र वित्त दारा हरण, स्वार्थे प्राण घेताती. धर्मास ग्लानी आल्यामुळे भगवंताने पृथ्वीवर श्री स्वामी चिन्मयानंदाच्या रूपात जन्म घेतला. स्वामी चिन्मयानंदापासून उमरखेडच्या संस्थानाची खरी परंपरा सुरू झाली. यती धर्माला अनुसरून तीर्थ, आश्रम, भारती, पुरी, अरण्य, सरस्वती, आनंद आदी नावाची प्रथा आहे. त्याप्रमाणे स्वामी चिन्मयानंदापासून नावाच्या शेवटी आनंद या शब्दाचा स्वीकार करण्यात आला. कारण यानंतरचे सर्व स्वामीच्या नावाचे शेवटी आनंद हा शब्द आला आहे. जसे सहजानंद, सच्चिदानंद, शिवरामानंद, नित्यानंद, रामानंद, वासुदेवानंद, पुरुषोत्तमानंद, वामनानंद आणि आताचे विद्यमान माधवानंद. याचे कारण असे असू शकते की आनंद हेच खरे ईश्वराचे स्वरूप आहे. उपनिषदात असे सांगितले आहे की आनंद ब्रह्मेती वेदांत, म्हणजे आनंद हेच ब्रह्माचे रूप आहे. त्यालाच आपण सच्चिदानंद असेही म्हटले आहे. सत्ता, चित्त, ज्ञान आणि आनंद. सत्ता ही शाश्वत असते. सत्ता ही ज्ञाता वाचून असू शकत नाही, ज्ञाना वाचून असू शकत नाही. ज्ञानाचा सहज स्वभाव अखंड क्रियाशील असण्याचा आहे. म्हणूनच भगवंताने म्हटले आहे की नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत.
अज्ञानात क्रिया उत्पन्न होऊ शकत नाही, कारण असतचा भाव तर नसतो. तसेच असत हे दृश्यमान होत नाही. या सर्व क्रिया आनंदातून प्रकट होत असतात. एकदा माणसाला शाश्वत आनंद मिळाला की त्याला दुसऱ्या कशाचीच गोडी वाटत नाही. त्याला सुखदुःख समान वाटते, कारण असत वस्तूचे अस्तित्वच असत नाही. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सच्चिदानंद याचा अर्थ असा सांगितला आहे की सत म्हणजे असत नव्हे ते सत, असा अर्थ नसून कोणत्याही काळात असत उत्पन्न झालेच नाही ते सत्य होय. असे हे आनंद स्वरूप असलेले स्वामी चिन्मयानंद यांची भरपूर ओळख करून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. तर स्वामी चिन्मयानंद हे उमरखेड जवळच्या चुरमुरे जहागीर या गावचे रहिवासी होते. आपण तेथे श्रीकृष्ण भट नावाचे वतनदार जोशी राहत होते. हे यजुर्वेदीय माध्यान्जन वाजसने शाखेचे अत्री गोत्री ब्राह्मण होते. चुरमुरे जहागीर गावचे जोशी होते, परंतु ते खेडे असल्यामुळे त्यांचे राहणे बऱ्याच काळापासून उमरखेडे येथेच होते. यांच्या धर्मपत्नीचे नाव राजाबाई असे होते. त्या अखंड पतिव्रता सेवाव्रतात असत. त्यामुळे त्यांच्या पदरी अगणित पुण्याचा साठा होता. त्यांच्या संसारविधीस 4 फळे लागली होती. पहिल्याचे नाव चिमन भट, दुसरा मुकुंद, तिसरा वामन आणि चौथा विष्णू भट अशी नावे ठेवण्यात आली होती. यापैकी दुसरा मुलगा मुकुंद भट हे ब्रह्मचारीच राहिले आणि वामन भट आणि विष्णू भट यांचा वंशच वाढला नाही. फक्त चिमन भट यांचा संसार सफल झाला होता. हे चिमन भट म्हणजे स्वामी चिन्मयानंद महाराज होत. यांच्या पत्नीचे नाव सखुबाई असे ठेवण्यात आले होते. यांना 2 अपत्ये झाली. मुलाचे नाव बाळकृष्ण आणि मुलीचे नाव काशीबाई ठेवण्यात आले होते. यांची मुलगी काशीबाईचे लग्न भारद्वाज गोत्री श्री कानेगावकर शास्त्री यांच्या मुलाशी लावले होते. ते शेवाळे गावी स्थायिक झालेले होते. मुलगा बाळकृष्ण यांचे लग्न होतात कोणतेही अपत्य न होता तो तरुण वयातच इहलोक सोडून जात राहिला. श्री चिमन भटाचा संसार जरी चालू होता तरी ते नेहमी उदास राहत असत. त्यांचे लक्ष नेहमी हरिभजनात रामनामात लागलेले असे. प्रपंच चालविण्यासाठी ते चुरमुरे आणि वरुड बीबी या 2 गावचे जोशीपण करीत होते. त्याचप्रमाणे भाणेगावच्या जोशांची आणि पिंपरखेड येथील बिडकर यांच्या उपाध्येपणाची जबाबदारी देखील चिमन भट यांचे गडेच होती. त्यांचा स्वभाव चांगला, कोणालाही रागवायचे नाही, मनमिळाऊ वृत्ती. त्यामुळे उमरखेडच्या उत्तर बाजूस माळावर असलेल्या श्री रेणुकादेवीचे भोपेपणही त्यांच्याकडे आले होते. त्यावेळी त्या देवीसमोर येणाऱ्या उत्पन्नाचा अर्धा भाग चिमन भटाकडे येत होता. तेव्हापासून अर्धे उत्पन्नाचा हिस्सा अजून देखील उमरखेडच्या मठास येतो. पूर्वीच्या काळी जोशीपणाचे उत्पन्न फार थोडे मिळत असे. त्यात संसाराचा खर्च भागत नव्हता. म्हणून चिमन भट कपडाचा व्यापार देखील करीत होते. इतका व्यवहार करीत असून देखील ते प्रपंची उदास विरक्त असायचे, कारण लहानपणापासूनच त्यांची वृत्ती देवदेव आणि वेद विहित कर्मे करण्याकडेच होती. धंदा करीत असताना देखील त्यांचे मुखाने अखंड हरिनाम चालू असे. पुराण वाचणे, कीर्तने ऐकणे इत्यादी नवविध भक्तीने त्यांचे देवाचे अखंड स्मरण चालू असे. ते रोज विठ्ठल आणि कृष्ण या 2 मूर्तीची पूजा करीत असत. त्यांच्या अखंड भक्तीचा परिणाम म्हणून त्यांची श्री विठ्ठल किंकर पुसद या सत्पुरुषाची गाठ पडली. चिमन भट यांनी त्यांची मनोभावे सेवा केली. त्यामुळे श्री विठ्ठल किंकर प्रसन्न होऊन चिमन भटांना अनुग्रह दिला. गुरु प्रसन्न झाल्यामुळे चिमन भटांना आनंद झाला. श्री विठ्ठल किंकर हे पुसदचे राहणारे अश्वलायन ब्राह्मण होते. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव भिकाजी देशपांडे असे होते. हे अधिकारी पुरुष होऊन गेले. त्यांनी पाताळकांड नावाचा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला आहे.
पण तो अजूनही प्रसिद्ध झाला नाही. त्यांची हस्तलिखित प्रत प्रसिद्ध संशोधक श्री यशवंतराव देशपांडे पापळकर वकील यांच्याकडे आहे असे समजते. साधारणतः या ग्रंथाची रचना शके 1712 मध्ये झाली असावी. श्री विठ्ठल किंकर यांनी गीतेवर समश्लोकी टीका देखील लिहिली आहे. श्री विठ्ठलावर यांनी अजन्म कायावाच्या मनाने प्रेम केले म्हणून लोकांनी यांचे नाव विठ्ठल किंकर असे ठेवले होते. श्री विठ्ठल किंकर यांचे गुरूंचे नाव श्री एकनाथ नाना असे होते. हे उमरखेड जवळच्या धानोरा तालुका हदगाव जिल्हा नांदेड या गावचे पटवारी होते. श्री एकनाथ नाना यांना मुख्य 4 शिष्य होते. पहिला केशव बाबा शेबाळ पिंपरीकर, दुसरा रुक्मागत बाबा शिरडकर, तिसरा सयाबा रंगारी खंडारकर आणि चौथा भिकाजी देशपांडे पुसदकर असे होते. श्री विठ्ठल किंकर यांची समाधी व मठ पुसद येथे असून त्यांचे वंशज अद्यापही पुसद येथेच राहतात. श्री चिमण भट यांचा नियम असा होता की ते श्री विठ्ठलाची आणि कृष्णाच्या मूर्तीची पूजा झाल्याखेरीज अन्न ग्रहण करीत नसत. नंतरच्या काळात त्यांनी व्यापार धंदा सर्व वर्ज्य करून मुखी सतत हरिनाम, पुराण, कीर्तने, मनन आणि निधिध्यासन करून सदोदित समाधानी वृत्तीत राहत असत. श्री विठ्ठल किंकराचा अनुग्रह मिळाल्यामुळे ते गुरुमय होऊन त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्यांचा सर्वाभूती भगवत भाव झाला होता. त्यांना सायुज्यता प्राप्त झाली होती. कुणी कितीही त्रास दिला तरी ते रागावत नसत. असेच एकदा त्यांची परीक्षा घेण्यासाठी हरी मोरेश्वर नावाच्या मामलेदारांनी जो उमरखेड परागण्यात श्रीमंताकडून नेमला गेला होता, उमरखेड येथे गावात गोंधळ घालून त्या गोंधळात श्री चिमण भट यांच्या विठ्ठल कृष्णाच्या मूर्ती चोरून नेल्या. बरीच कागदपत्रे जळली. बराच प्रयत्न केल्यानंतर श्री विठ्ठल मूर्ती सापडली. पण श्रीकृष्ण मूर्ती मामलेदाराने स्वतः नेऊन पेटीत कुलूप लावून ठेवली आहे असे समजले. श्रीकृष्ण मूर्ती नसल्यामुळे चिमण भटांनी अन्न वर्ज्य केल्याची वार्ता गावात ताबडतोब पसरली. काही प्रतिष्ठित मंडळींनी मामलेदाराकडे जाऊन ती मूर्ती परत करण्याची विनंती केली, पण ती निष्फळ ठरली. इकडे श्री चिमण भट यांनी स्नान संध्या तर्पणादी करून श्री विठ्ठल मूर्ती समोर घेऊन आसनावर बसून ध्यानमग्न राहिले. त्यांनी मन एकाग्र करून श्रीकृष्ण मूर्तीचे ध्यान अखंड चालू ठेवले. ते ध्यानात मग्न असताना त्यांच्या तोंडून भक्तींची परिसमा गाठल्यानंतर एक अभंग निघाला. तो असा: जिकडे तिकडे आम्ही जाऊ, तिकडे तिकडे तुला नेऊ, भक्त संकटी पडता लज्जा राखी पंढरीनाथा, भक्तासाठी धावून येसी तया लागी सांभाळीसी, वेडा चिन्मय दास म्हणे भलते ठाई प्रगटले. या अभंगातून चिन्मयानंद स्वामींनी आपली करुणा भाकली. श्रीकृष्णाची अर्थस्वराने प्रार्थना केली. क्रमशः अशाप्रमाणे आपल्या भक्तांची हाक ऐकून श्रीकृष्णदेव द्रवले आणि त्यांना श्री चिमण भट हे निष्कामपणे देवाची अविरत सेवा करीत होते. त्यामुळे त्यांनी अन्नपाणी वर्ज्य करून मनातून हाक मारतात एक आश्चर्य तेथे जमलेल्या सर्व माणसांना दिसले. कारण श्रीकृष्णमूर्ती नाही म्हणून श्री चिमण भट अन्नपाणी वर्ज्य करून ध्यानात बसले होते. मामलेदारांनी मूर्ती कुलपात ठेवली होती. तो मूर्ती वापस देण्यास तयार नव्हता. या गोष्टीचा शेवट काय होतो हे कोणालाच काही समजत नव्हते. भक्त मंडळी काळजीत बसून होती. दृष्ट मंडळी टवाळ्या करण्यात गुंगली होती. आता किती दिवस हा अन्न पाण्याविना राहू शकतो हे पाहूत असे म्हणत होती. अशी सर्वच प्रकारची मंडळी जमून गर्दी झाली होती.
श्री चिमणभट डोळे लावून ध्यानस्थ बसलेले होते. मुखातून श्रीकृष्णाचा धावा चालूच होता. कोण आले कोण गेले यांच्याकडे त्यांचे लक्ष सुद्धा नव्हते. खऱ्या भक्ताच्या हाकेला देव धावून येतो. द्रौपदीसाठी धावून आला, सावता माळ्यासाठी पंढरी सोडून आला. त्याचप्रमाणे तेथे असणाऱ्या सर्व लोकांना एक अघटित घटना पाहावयास मिळाली. श्री चिमणभट यांच्या समोर असलेल्या संध्यापात्रात एकाकी श्रीकृष्णाची मूर्ती येऊन बसली. चिमणभट डोळे लावून ध्यानस्थ बसलेले होते, त्यामुळे त्यांना काहीच दिसले नाही. पण समोर बसलेल्या सर्वच मंडळींना ती मूर्ती संध्यापात्रात प्रगट झालेली दिसू लागली. एकदम एकच कल्लोळ झाला. मूर्ती आली, मूर्ती आली असे अश्रोद्गार सर्वांच्या तोंडून बाहेर पडले. सर्वांना आनंद झाला. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु चिमणभट डोळे लावून बसलेले असल्यामुळे त्यांना काहीच दिसत नव्हते. शेवटी लोकांनाच राहवले नाही. श्री चिमणभट सर्व बांधवात मोठे होते, म्हणून त्यांना सर्व लोक दादा असे म्हणत. त्यामुळे सर्वांच्या तोंडून एकदम उद्गार निघाले, दादा, नेत्र उघडा, नेत्र उघडा. श्रीकृष्णमूर्ती आपल्या समोरील संध्या पात्रात येऊन बसली आहे. सर्वांचाच एवढा मोठा आवाज झाल्यामुळे काय गडबड झाली आहे हे पाहण्यासाठी दादांनी डोळे उघडले. अकस्मात संध्या पात्रात श्रीकृष्णमूर्तीचे दर्शन झाले. मूर्ती पाहताच दादाचे अंतःकरण सद्गतीत झाले. त्यांच्या तोंडावाटे शब्द निघेना. डोळ्यात अश्रूंची दाटी झाल्यामुळे त्यांना काहीच दिसत नव्हते. दादांनी डोळे पुसले. पुन्हा श्रीकृष्णमूर्ती दिसू लागली. दादांनी मूर्ती साष्टांग नमस्कार घातला. जमलेल्या लोकांनी श्रीकृष्णाचा आणि चिमणभटाचा जय जयकार केला. सर्वांनाच भक्ती आणि प्रेमाचे एक प्रात्यक्षिक पाहावयास मिळाले. सर्वांच्याच तोंडून दादांचा जय जयकार होत होता. आतापर्यंत जे चिंताग्रस्त वातावरण होते त्याचे रूपांतर आनंदात झाले होते. तेथे असणाऱ्या सर्वच भक्तांना श्री चिमणभट यांच्याबद्दल आदर वाटू लागला. आतापर्यंत टवाळी करीत बसलेली मंडळी देखील नतमस्तक झाली होती. सर्वांच्याच माना दादांच्या चरणी लीन झाल्या होत्या. सर्वच जमलेली मंडळी आता श्रीकृष्णमूर्ती आणि श्री चिमणभटाचे दर्शन घेऊ लागली. गावात श्रीकृष्णमूर्ती प्रगट झाल्याची वार्ता हा म्हणता वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सर्वांचेच पाय आता चिमणभटाच्या घराकडे वळू लागले. काय आश्चर्य झाले, कसे झाले याची चर्चा आपसात करू लागली. जी मंडळी तेथे हजर होती ती स्वतःला धन्य समजू लागली. ब्राह्मण मंडळींनी मूर्तीवर रुद्राभिषेक केला. पेढे साखर वाटण्यात आले. अन्नदान झाले. दानधर्म होऊन सगळीकडे आनंदी आनंद पसरला होता. श्री चिमणभट आधीच त्यांच्या भाविक व शुद्ध आचरणाने प्रसिद्ध होते. त्या साक्षात्कारामुळे लोकांची त्यांच्यावर खूपच श्रद्धा बसली. त्यामुळे त्यांचा शिष्य परिवार खूप वाढत गेला. आता त्यांना महाराज ही पदवी प्राप्त झाली होती. श्री चिमणभटाचे जरी पुष्कळ शिष्य होते तरी त्यात मुख्य 3 शिष्य होते. हे गुरुसारखेच अधिकारी होऊन गेले. एक म्हणजे ब्रह्मानंद श्री तुकाराम महाराज येळेगाव, दुसरे सहजानंद अथवा गोचर स्वामी आणि तिसरे पूर्णानंद श्री रावसाहेब शेवाळकर. पुढे श्री चिमणभट यांनी प्रयाग, काशी, गया ही स्त्रीस्थळी यात्रा केली. काशीत ते 10 वर्षे राहिले. तेथून ते उमरखेडात परत आले. यानंतर श्री चिमणभट दरवर्षी आषाढी एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत म्हणजे पूर्ण चातुर्मासात पंढरपूरला रावणच घालू लागले. तेथे महाराज कार्तिकीचा 5 दिवस उत्सव करीत असत. त्यात कार्तिक शुद्ध दशमीपासून उत्सव सुरू होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज अन्नदान, ब्राह्मण भोजन चालू असे. पौर्णिमेच्या रात्री कृष्ण जन्म ललित होऊन प्रतिपदेच्या दिवशी गोपाळ काला होई. द्वितीयेला महाद्वारीचा काला करून महाराज पंढरपुराहून निघून स्वग्रही परत येत होते. असा दरवर्षीचा नियम बरीच वर्षे पार पडत होता. एके वर्षी अशी घटना घडली की दरवर्षीप्रमाणे महाराज पंढरपूरला गेले. पूर्ण चातुर्मास ते राहिले.
कार्तिकीचा उत्सव सुरू झाला. कार्तिक शुद्ध दशमी दरवर्षीप्रमाणे अन्नदान व कार्यक्रम झाला. परंतु जवळची सर्व पुंजी संपली. त्यांच्या कोठीवाल्याने महाराजास कळविले की उद्याकरिता सामान बिलकुल शिल्लक नाही. महाराज म्हणाले, उद्या तर एकादशीच आहे. उद्याच्या दिवसाची काहीच काळजी नाही. परवा हरी काय करील ते पाहू. आपण काळजी करण्याचे कारण काय?